एखादा गडकोट हे काय करू शकतो त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे राजे शिवराय प्रतिष्ठान. आम्ही ज्यावेळेस सिंहगडावरती काम सुरुवात केली त्यावेळेस हार्डली आम्ही 10-15 जण असू, परंतु ज्या पद्धतीने आम्ही सिंहगडावरती स्वच्छता मोहीम, पावित्र्य मोहीम, सिंहगडावरती येणाऱ्या पर्यटकांना आम्ही सिंहगडाचा इतिहास असणारी एक डॉक्युमेंटरी फिल्म तयार केली. ती पर्यटकांना आम्ही मोफत दाखवत होतो दर रविवारी. आणि त्या माध्यमातून अनेक पर्यटक जे तिथं पर्यटक म्हणून यायचे ते तिथं शिवभक्त म्हणून कन्वर्ट झालेले आहेत. आणि त्या माध्यमातून त्यांना लक्षात आलं की अरे नाही, हे सिंहगडावरती ही जी फिल्ममध्ये सांगितलेलं आहे या सिंहगडावरती असा इतिहास घडला आणि इथं आपण थुकलं नाही पाहिजे, इथं आपण घाण नाही केली पाहिजे, इथं आपण चुकीच्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. तर ते जे प्रबोधन व्हायचं त्या प्रबोधनातून त्यांना संस्थेविषयी आस्था निर्माण झाली. आणि मग अनेक कार्यकर्ते हे सिंहगडामुळं आम्हाला मिळाले, सिंहगडामुळं जोडले गेले. आणि मला अभिमान वाटतो की राजे शिवराय प्रतिष्ठान आज पनवेलमध्ये सुद्धा काम करते ते सिंहगडामुळं. पुणे शहरामध्ये फार मध्यवर्ती भाग असेल, कर्वेनगर, कोथरूड, वारजेमाळवाडी, पाषाण, सूस, बाणेर, बालेवाडी, कर्वे रोड या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती आत्ता राजे शिवराय प्रतिष्ठानचे कार्यकर्ते कार्यरत आहेत.